नमस्कार. आज एका मोठ्या गोष्टीचा सगळ्यात पहिल्यांदा खुलासा करायला आपण आलेलो आहोत. होय, 2 वर्षानंतर हा खुलासा होतोय. 2 वर्षानंतर आत्ता काय या विषयावरही आपण बोलणार आहोत. प्रकरण आठवत असेल, राज्याचे आताचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध मोका लावण्याचं षडयंत्र. जळगाव मधली शिक्षण संस्था होती आणि त्या शिक्षण संस्थेच्या वादावरून गिरीश महाजनांना अडकविण्यासाठी कोण कोण काय काय प्रयत्न करत होतं. आठवत आहेत ते सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण, ज्यांच्या घरातले व्हिडिओ बाहेर आले होते आणि त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी ते व्हिडिओ सभागृहामध्ये चक्क मांडले होते. त्या दिवशी अजून एक गोष्ट घडली होती. माझ्या लक्षात का यासाठी सांगतोय, त्या दिवशी अजून एक गोष्ट घडली होती. देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात माझा उल्लेख केला होता. बापूसाहेब माणिकराव कुलकर्णी 71 वर्षाचे रेणापूर तालुक्यातले हे व्यक्ती आहेत. अध्यक्ष महोदय, हे एनालायझर नावाचा जो YouTube चॅनल चालतो त्या सुशील कुलकर्णीचे वडील आहेत. 2 व्यक्तींनी यांना थांबवलं. पहिल्यांदा पोलिसांचं ओळखपत्र दाखवलं आणि त्यानंतर चाकूनी त्यांच्यावर हल्ला केला. आता या उल्लेखानंतर आपल्याला त्या प्रकरणाला 2 वर्ष झालीत याची आठवण येते आणि म्हणूनच त्या प्रकरणातलं खरं सत्य आपल्या समोर आणायचं आहे. ब्लास्टच आहे म्हणा हवं तर. प्रत्येकाच्या समोर एक प्रश्न होता, कोण केलाय, कसं बरं मिळवले असतील फडणवीसांनी हे व्हिडिओ, काय कमाल असेल, जादूगर आहे हा माणूस, किंवा काय काय यंत्रणा लावतो, हे सगळं आपल्याला वाटलं असेल. त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं, त्या एकूण प्रकरणाची पोलखोल आपण आज करणार आहोत. कारण देवेंद्र फडणवीसांना ते व्हिडिओ देणारे आज आपल्यासोबत अॅनालायझरवर आपल्याशी गप्पा मारणार आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची वस्तुस्थिती आपल्याला सांगणार आहेत. भेटूया तेजस मोरे यांना. आपण आता तेजस मोरेंनाच विचारूया की आपण जरी त्याने केलंय असा दावा करत असलो तरी त्यांच्या तोंडून ऐकणं आवश्यक आहे. प्रवीण चव्हाणांच्या घरी कॅमेरे लावून त्यांच्याकडचे व्हिडिओ काढण्याचं प्रकरण नेमकं केलंय कोण? मी आज सगळ्यांसमोर अगदी हिमतीने किंवा अभिमानाने सांगू शकतो की प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात जे व्हिडिओज बनवले गेलेत किंवा काढले गेलेत ते मीच केले होते. अच्छा, पण आता या प्रकारात असं उघड झाल्यावर तुमच्याकडून पुन्हा कोणी लग्न कार्यात गिफ्ट घेणं सुद्धा अवघड होऊन जाईल. नाही. कसं आहे साहेब, न्यूज चॅनल वाले सुद्धा स्टिंग ऑपरेशन करतात. कुठली गोष्ट जर वाईट होत असेल तर त्याचं स्टिंग ऑपरेशन. माझा एक प्रश्न, आपण त्यावर जाऊया. ठीक, आपण त्यावर जाऊया नक्की. माझा एक प्रश्न असा आहे की हे नेमकं तुम्हाला आता का मांडावं वाटलं? आता का, म्हणजे या क्षणाला ते अॅनालायझर सोबत शेअर करावं असं का वाटलं तुम्हाला? आता त्याचं कारण काय आहे? आता मांडण्यासारखं असं नाही. मला स्टिंग ऑपरेशन नंतर CIDने कमीत कमी 8 ते 10 वेळा बोलवलं. तेव्हाही मी तीच भूमिका मांडली. त्याच्यानंतर ते प्रकरण CBI कडे गेलं. CBI मध्ये पण मी तीच भूमिका मांडली की होय, मी केलेलं आहे. फक्त आज मीडिया समोर मी पहिल्यांदा येतोय की होय, जे केलं ते मीच केलेलं, आणि मी ते अभिमानाने सांगतोय की मी कुठेतरी काही चूक घडत होती ते मी जनतेसमोर आणलंय. ह्या सगळ्यात माझा एक मोठा प्रश्न असा आहे की हे तुम्ही का केलं होतं? आता काय याचं उत्तर मिळालं? राईट. तुम्हाला सगळीकडे सांगून झालंय, बोलून झालंय, CBIला बोललात, CIDला बोललात, पण तुम्ही हे सगळं का केलं? कारण का केलं हा प्रश्न यासाठी विचारतोय की एखाद्याच्या घरातून सगळी ही इन्फॉर्मेशन काढून घेणे, एवढं सगळं थोडं करेक्ट करतो साहेब. घरातून नव्हतं, कार्यालयातून काढून घेणे. हा, तर हे का केलं आपण असं? साहेब, मी जेव्हा माझं आणि प्रवीण चव्हाणांचं नातं म्हणजे वकील आणि अशिलाचं जे नातं असतं तेच होतं. मी माझ्या केसेस त्यांच्याकडे होत्या सगळ्या. मी माझ्या केसेससाठी जेव्हा त्यांच्याकडे जायचो तेव्हा सगळे DCPs, राजकीय मंडळी ही सगळी त्यांच्याकडे बसलेली असायची आणि प्रवीण चव्हाण त्यांना डिक्टेट करत राहायचे किंवा त्या केसेस संदर्भात जे साक्षीदार असायचे ते साक्षीदार येत असायचे, त्यांना डिक्टेट करायचे की तुम्ही असं कोर्टामध्ये बोलायचंय किंवा पोलिसांसमोर असं बोलायचंय. तेव्हा कुठेतरी संशयाची पाल चुकली की हे जे करतोय हे कायद्याला धरून आहे की नाहीये. तिथून मला थोडंसं प्रवीण चव्हाण बद्दल संशय निर्माण झाला. पण त्याच्यानंतर जे आरोपी आहेत सुनील झवर यांच्या घरी जो चाकू आहे तो प्लॅन करायचा जेव्हा यांचा निर्णय झाला की आपण
पंचनाम्याच्या वेळेस पोलीस जेव्हा पंचनामा करतात तेव्हा आपण चाकू प्लॅन करू असं जेव्हा म्हटले तेव्हा मग मला समजलं कुठेतरी काहीतरी चुकीचं घडतं आहे. त्यामुळे मला कुठेतरी वाटतं की हे सगळं जनतेसमोर एक सरकारी वकील जर ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतोय तर सगळं चुकीचंच घडतंय असं मला वाटलं. बरोबर. ह्या सगळ्यामध्ये एक प्रश्न अजून महत्वाचा आहे जो प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून गेला पाहिजे. तो प्रश्न म्हणजे हे कसं केलं, घडलं कसं? म्हणजे उत्सुकता असते एक ती की या माणसाने नेमकं कुठे उपकरण लावलं असेल, कुठे शूट केलं असेल. हा कालावधी काही छोटा नाही आहे, साधारणतः 3 महिन्याचा हा कालावधी आहे. मग त्याचे फीड्स तुम्हाला कसे मिळत असतील, ते तुम्ही कसे घेत असाल, कधीच शंका आली नसेल, काही सगळी प्रश्न आहेत. म्हणून तो एक प्रश्न विचारला पाहिजे. साहेब, जादूगाराला त्याची जादूची माहिती विचारायची नसते, त्यामुळे कृपया आपण ती काही विचारू नये. पण जे केलं ते मी जनतेसाठीच केलेलं आहे. जनतेसमोर खरा चेहरा यायला पाहिजे त्या हिशोबाने मी केलेला आहे. विचारू नये खरं आहे, पण उपकरण तरी कोणतं होतं एवढं तरी कळू द्या, तेवढं तरी बरं होईल. वेब कॅम होता ज्याच्यावरून ते व्हिडिओ जे शूटिंग केलेले आहेत त्या वेबकॅमने केलेल्या होत्या. घड्याळांमध्ये आपण वेबकॅम बसवलेला होता. म्हणजे कधीही शंका नाही आली 3 महिन्याच्या कालावधीमध्ये? नाही. त्यांना कळण्याचा दिवस कोणता होता, म्हणजे ते जरा कळणं आवश्यक. ज्या दिवशी माननीय फडणवीस साहेबांनी, तत्कालीन विरोधी पक्ष नेते आताचे गृहमंत्री फडणवीस साहेबांनी ज्या दिवशी मांडलं त्या दिवशी त्यांना कळालं असेल. त्याच्या आधी नाही, लक्षातही नाही, माहिती नाही, काहीच नाही, याची सगळी स्थिती आहे. म्हणजे ग्रेट आहे हे खरं तर. म्हणजे या अशा स्वरूपाच्या गोष्टी न कळता काढून घेणे यालाच तर कदाचित ते त्यांच्या भाषेत जादूगरी म्हणतात. पण या सगळ्याला आणखी एक आहे, या सगळ्याला लोक चूक म्हणतात, मीडियानंही चूक म्हटलंय. तेजस मोरे ज्याप्रमाणे प्रसिद्धीच्या वलयात आले त्याप्रमाणे आणखी एक गोष्ट घडली आहे की तेजस मोरेंच्या वरती असाही आरोप झालाय, विलन झालेत. एखाद्याच्या कार्यालयात, एखाद्याच्या खाजगी ठिकाणी, व्यक्तिगत ठिकाणी कॅमेरा लावणे, माहिती काढून घेणे, ही गोष्ट बरी नाही असं लोकांचं म्हणणं आहे. मीडियानं देखील आपल्याला अशी माहिती काढून घेतल्याचा आरोप केलाय. या सगळ्या आरोपावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काही चूक केली आहे असं वाटतं? त्या आरोपाविषयी तुम्हाला काय खुलासा करावा वाटतो? मला तोच खुलासा करायचा आहे की 2 वर्षात माझ्या व माझ्या कुटुंबाला प्रचंड त्रास दिला गेला. प्रचंड म्हणजे माझ्यावर गुन्हे दाखल, आता हल्लीपर्यंत 3 महिन्यापर्यंत माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत होते. माझ्या घरच्यांवर दबाव टाकण्यात आला. प्रवीण चव्हाणकडनं अतिशय त्रास झाला. फडणवीस साहेबांनी मार्च 8ला 2022ला सभागृहात मांडलं. मार्च 8 ते पुढचे 3-4 महिने हे आमच्यासाठी असह्य होते. पण मला हाच प्रश्न विचारायचा, जर मी काहीतरी कोणाची चूक जर समोर आणतोय तर मीडियाला याचा त्रास का, किंवा न्यूज चॅनलला याचा त्रास का, मला विलन का केला गेलं हेच मला आजपर्यंत समजलं नाही. म्हणजे खरं तर मीडिया सुद्धा अशा स्वरूपाची स्टिंग ऑपरेशन करत असते. मला तुम्हाला सांगायचं की असे अनेक टीव्ही चॅनल्स आहेत ज्यांनी नको त्या ठिकाणी घुसून अनेक स्टिंग ऑपरेशन्स केलेत. तहलका.com तरुण तेजपाल आपल्याला आठवत असेल, ज्यांनी अनेक राजकारण्यांना खूप मोठ्या प्रमाणावर उघड केलंय. असे कितीतरी न्यूज चॅनल्स आहेत ज्यांनी शेजघरात, माझघरात जाऊन शूट केलंय आणि ते जगाच्या समोर आणलंय. मीडियाने केल्यावर ते असतं चांगुलपण, आणि सामान्य माणूस करत असेल तर त्याला मात्र अपराध म्हणायचं. हा भाव कुठेतरी बदलला पाहिजे. मला वाटतं डिजिटल मीडिया येत असताना सामान्य माणूस पत्रकार होतोय आणि हाती शस्त्र घेऊन कामाला लागलाय, ही एक नवी कन्सेप्ट समजून घ्यायला आपण तरी हरकत नाहीये. आपण जरा याच मुलाखतीत पुढे जाऊया. हे जे सगळं एकूण प्रकरण होतं गिरीश महाजनांना मोका लावण्याचं, गिरीश महाजनांशी तुमचे जवळचे संबंध, देवेंद्र फडणवीसांचं तुमच्यावर विशेष अतिविशेष प्रेम, म्हणजे फडणवीसांचे तुम्ही चाहते, संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं झालं तर ब्ल्यू आईड बॉईज, असलं काय होतं का की बाबा त्याच्यामुळं तुमचं फार चांगले संबंध आहेत म्हणून तुम्ही हे सगळं केलं? म्हणजे हे तुम्ही आता म्हणताय मला चूक लोकांच्या समोर यावं असं वाटलं म्हणून, पण ते फडणवीसांच्या आणि गिरीश महाजनांच्या सांगण्यावरून घडलं असं काय आहे का? साहेब, फडणवीस साहेब जे आहेत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे. माझ्यावर जसं प्रेम करतात तसं 12 कोटी जनतेवर प्रेम करतायत फडणवीस साहेब. त्यामुळे माझ्यावर विशेष प्रेम आहे असं मला काही वाटत नाही. मला फक्त जनतेसमोर आणायचं होतं आणि यांना का अडकवायचं होतं, यांना अडकवणारे मास्टर माइंड कोण हे जगासमोर आणायचं होतं. नाही, या राजकारण्यांना अडकवण्याचा प्रयत्न करणारे पीपी
म्हणजे जे व्हिडिओच्या माध्यमातून बरोबर. सगळ्याला समोर आलंय, जे सभागृहाच्या पटलावर आहे, राईट. आपण त्याच माहितीवरती बरोबर. सगळं हे बोलतो आहोत. अडकवण्याचा प्रयत्न करणारे पीपी यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्यामागचा हेतू काय, किंवा त्यांचे राजकीय लागेबांधे होते म्हणून सगळं घडत होतं काय? पीपी जे म्हणजे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हा फक्त मोहरा होता. त्याच्या मागचा मास्टर माइंड वेगळा आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांना कोण संपवण्याची इच्छा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हा मोहरा हे सगळं घडून आणत हो होता. हो हो. म्हणजे अशा सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतो म्हणून विचारतो. मलाही लोक हाच प्रश्न विचारतात की तुम्ही विषय खूप मांडता पण रिझल्ट काय मिळतो? प्रवीण चव्हाणांच्या या सगळ्या प्रकरणानंतर तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी वाटणारा किंवा प्रकरण योग्य दिशेनं चाललंय असा वाटणारा रिझल्ट मिळालाय? साहेब लवकरच मिळेल, मी एवढंच सांगू शकतो. आज तुमच्या समोर काही सांगू शकत नाही, पण मला खात्री आहे की लवकरच मिळेल. अच्छा, म्हणजे तो आशावाद आपणही कायम ठेवायला ही हरकत केस नाही. सीबीआय कडे आहे. सीबीआय लवकरच त्याचा तपास करून अंतिम निर्णयावर येईल. हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं? सर ते प्रकरण जर तुम्ही बघितलं तर तुम्ही प्रवीण म्हणजे चव्हाण आपण थोडक्यात ऐकू. प्रवीण चव्हाण याला तुम्ही सरकारी वकील म्हणू शकणार नाही. प्रवीण चव्हाण हा कोणत्या तरी फिल्मचा स्क्रिप्ट रायटर जसा असतो, स्क्रीन प्ले, स्क्रिप्ट रायटर प्लस डायरेक्शन, हे दोघं प्रवीण चव्हाण आहे. त्याने स्टोरी क्रिएट केली. प्रवीण चव्हाणने साक्षीदार म्हणजे रोल्स पण त्यानेच ठरवले. आरोपी विलन कोणाला करायचं तेही त्यानेच ठरवलं. हिरो कोणाला करायचं तेही ठरवलं. साक्षीदार कोण पाहिजे, को आर्टिस्ट कोण पाहिजे तेही त्याने ठरवलं आणि त्याच्यावर पिक्चर द एंड करायचा प्रयत्न केला. खरं तर हे सगळं करणारा माणूस जर तुम्ही विलन झाला नसतात त्या काळात, तर कदाचित आज दुसरेच कोणीतरी विलन, दुसरेच कोणीतरी हिरो अशा स्वरूपामध्ये 100% आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलली आहे. 100%. मला राजकीय याच्यात जायचं नाहीये, पण तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि प्रवीण चव्हाण हे त्यांच्या चालावर नाचत होते, हे सगळ्यांना दिसत होतं. आणि मी त्यांचं कुठेतरी बिंग फोडलं, त्यामुळे मला विलन केलं गेलं. नाही तर आज मी खूप चांगलं काम केलं होतं त्या हिशोबाने. यात एक सुनील जमवर नाव सारखं येत आहे. हो. मला त्यात जरा इंटरेस्टिंग पार्ट आहे म्हणून विचारतो. प्रेक्षकांसाठी सांगायचं आहे की सुनील जवळ जळगाव शहरातील एक व्यापारी आहेत. BHRच्या प्रकरणामध्येही, BHRच्या घोटाळ्यात नाही, आपण एक मागे व्हिडिओ केलाय, BHRच्या घोटाळ्यात नव्हे तर BHRचा घोटाळा झाल्यानंतर लिलावातली प्रॉपर्टी ज्यांनी विकत घेतली आहे त्यात घोटाळा झाल्याचा आरोप करून त्यांना आणि त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली. ते सुनील जवळ फारसे राजकीय दृष्ट्या जगाला परिचित नाही आहेत, पण त्यांचा या प्रकरणाशी संबंध कुठे आला मला कळलं नाही. म्हणजे काय आहे? सर मी नेहमी हास्याने सांगत असतो, विनोदाने सांगत असतो की सुनील जवळ एकमात्र असा व्यक्ती असेल की ज्याच्यावर MPID सुद्धा आहे, म्हणजे BHR प्रकरण, व मोका सुद्धा आहे, म्हणजे गिरीश महाजन मोका प्रकरण. MPID आणि मोका असलेला हा एकच व्यक्ती मला महाराष्ट्रात जगातला एकच व्यक्ती असेल आणि त्याची ती करण्याची किमया फक्त प्रवीण चव्हाणची. अच्छा. सुनील जवळ यांचा मराठा विद्या प्रसारक जे मोक्का लावण्यात आला त्या संस्थेची सुनील जवळ यांनी कधी पायही ठेवला नसेल, पण फक्त कुठंतरी कसं तरी अडकवायचं आणि आपण जे म्हणतो पोलिसांचा योग्य तऱ्हेने वापर करून सुनील जवळला BHR मध्ये खेचलं गेलं आणि मोक्यामध्ये खेचलं गेलं. तो प्रसंग फार इंटरेस्टिंग आहे की त्या नूतन मराठाचे डायरेक्टर असलेले पाटील पुण्यात गेले आणि त्यांना किडनॅप करण्याचा प्रयत्न सुनील जमवर यांनी केला. तो प्रकरण फार इंटरेस्टिंग आहे. कसा आहे ते किस्सा? साहेब फिर्याद अशी आहे, फिर्यादी 2020 मध्ये निंभोरा जे एकनाथराव खडसे यांचं मतदारसंघ आहे तिथं फिर्याद देतो की मला 3 वर्षापूर्वी पुण्यामध्ये भोयटे गट यांनी बोलवलं, तिथून सुनील जवळ यांच्या फ्लॅटवर नेलं आणि फ्लॅटवर मला रामेश्वर सुनील जवळ यांचे जे सुये सहाय्यक आहे त्यांनी चाकू लावला, आम्हाला मारझोड केली. गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉल केला, मला 5 लाखाची खंडणी मागितली. गिरीश महाजन तेव्हा मंत्री होते, मंत्री 5 लाखाची खंडणी मागतोय आणि आम्हाला मारझोड केली आणि सांगितलं संस्था सोडून दे नाही तर तुला मारून टाकू. हे 3 वर्षानंतर सांगतोय आणि ते तिकडच्या निंभोरा पोलीस स्टेशन. मेसेजवर पाठवला आणि मी गेलो. ऍड्रेस असा होता, यांचे जे मोठे बंधू होते फिर्यादींचे ते आजारी असल्यामुळे रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते. सुनील जवळ ऍज अ कर्टसी हेल्पिंग नेचर म्हणून त्यांना सांगितलं की माझा फ्लॅट इथं असतो आहे, तुम्हाला हातपाय धुवायचे फ्रेश व्हायचं असेल तर तुम्ही माझ्या फ्लॅटवर जाऊ शकता, म्हणून त्यांना ऍड्रेस मेसेज केलेला होता.
तर हास्यास्पद म्हणजे कोणता किडनॅपर किडनॅप करायच्या अगोदर ऍड्रेस मेसेज करतो, मैं तुझे किडनॅप करने वाला हूं, यहाँ पर आजा. बस बस बस. हे असं सगळं घडलेलं आहे. एकूणच या प्रकरणामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट अशी सांगायची आहे आणि दाखवायची आहे पण, जी महत्वाची वाटते, ज्यात लक्ष दिलं पाहिजे. प्रवीण पंडित चव्हाण हे कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये पीपी होते? जसे सचिन वाझेकडे हाय प्रोफाईल गुन्हे होते, तसेच प्रवीण पंडित चव्हाण यांच्याकडेही सगळे महत्वाची प्रकरणं होती. आता या महत्वाच्या प्रकरणामध्ये एकटी पीपी प्रवीण चव्हाण, आणि सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही जेव्हा लक्ष द्याल तेव्हा यांच्या राजकीय बापाच्या भल्यासाठीच हे काम करताना दिसत होते. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचं प्रकरण प्रवीण चव्हाणांच्याकडे, त्यात कोणाकोणाला गुंतवलं गेलं नंतर आणि कसं गुंतवलं गेलं हे आपण बघणारच आहोत, एका भागात बघितलेलंच आहे. गिरीश महाजनांचं मोक्का प्रकरण, हे याचे पीपी सुद्धा प्रवीण चव्हाणच होते. पुण्यातील ट्रम्प टॉवर प्रकरणातील एक आरटीआय ऍक्टिव्हिस्ट तुम्हाला आठवत असतील, रवी बराटे त्यांचं नाव. या रवी बराटेंना मोक्का लागलाय आणि ते आज 3.5 वर्ष झाले तुरुंगात आहे. रवी बराटेंचा सोडा, त्यांच्या छोट्या मुलालाही 18 वर्षाच्या मुलालाही मोक्का लागलाय आणि तो देखील आपलं आयुष्य आता तुरुंगात घालतो. सोडलं त्यानं देखील आपलं आयुष्य काही काळ तुरुंगात घातलेलं आहे. डीएसकेचं पुण्यातील प्रकरण, ज्या प्रकरणामध्ये डीएसके चांगलेच अडकले आणि डीएसकेंना तुरुंगाची हवा 5 वर्षाच्या आसपास खावी लागली, ते प्रकरण देखील पीपी म्हणून प्रवीण चव्हाणांच्याकडेच होतं. शिवाजीराव भोसलेंच्या बँकेचं प्रकरण देखील प्रवीण चव्हाणांच्याकडेच, तर जळगावातला घरकुल घोटाळा देखील प्रवीण चव्हाणांच्याकडेच. नागपूरच्या संतोष आंबेकरचं प्रकरण देखील प्रवीण चव्हाणांच्याकडेच. म्हणजे एकूण काय, तर ज्यांची राजकीय शिरकाण करायची आहेत अशा सगळ्याच माणसांची प्रकरणं प्रवीण चव्हाणांच्याकडे असतात. त्याच प्रवीण चव्हाणांना हे भेटले मोरेजी आणि त्यांना यातलं सगळं सत्य बाहेर काढावं वाटलं आणि त्याने ते सत्य बाहेर काढलं. खरं बाहेर काढणाऱ्याला लोक विलन म्हणणार असतील तर म्हणू दे, काही फरक पडत नाही, अशी त्यांची भूमिका आहे. आणि मला तरी खरं बाहेर काढणं म्हणजे खलनायकी वाटत नाही, म्हणून मी आमच्या तेजसबाईंना कधीच विलन मानायला तयार नाहीये. तुम्हाला विलन नाहीत अशा माझ्या सदिच्छा देतो, माझे मनातलं व्यक्त करतो. आणि आपण खूप बोललात, छान वाटलं आपल्याशी बोलून, आणि लोकांनी तुमच्याकडून खरोखर प्रामाणिकपणे गिफ्ट स्वीकारावेत, घड्याळ स्वीकारावेत अशी अपेक्षा व्यक्त करून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.